बीड पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन प्रयागराजहून विमानानं रवाना, तर पुणे विमानतळावर दाखल होत बाय रोड बीडमध्ये येणार। खोक्यावर आतापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद। धनंजय देशमुखांचे निकटवर्तीय दादा खिंडकर बीड पोलिसांसमोर सरेंडर, तर मारहाण आणि घरावर हल्ल्याप्रकरणी खिंडकरवर गुन्हा। खिंडकर कराडपेक्षा मोठा आकार, ठाकरे गटाच्या परमेश्वर सातपुतेंचा आरोप। बीडमध्ये दादा खिंडकरनं मारहाण केलेल्या ओमकार सातपुतेचा व्हिडिओ सुद्धा समोर, तर ओमकार सातपुतेकडूनही टोळक्यासह एका तरुणाला अमानुष मारहाण। नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार, काँग्रेस नेते वडेट्टीवार आक्रमक, तर राणेंच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही, शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचीही नाराजी। राष्ट्रवादीच्या बैठकीला धनंजय मुंडेंची हजेरी, तर भुजबळांची मात्र दांडी। पक्षांतर्गत वाद वाढू नयेत यासाठी मुंडेंचं खातं अजितदादा स्वतःकडेच ठेवणार, सूत्रांची माहिती। बुलढाण्यामध्ये पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं, सुसाईड नोट लिहित शेतकरी कैलास नागरेंची आत्महत्या। शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातनं पाणी मिळत नसल्याचाही आरोप। इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींच्या हस्ते फडणवीसांना पुरस्कार, द इंड्स आंत्रप्रेन्युअर्स या मुंबईतर्फे मुख्यमंत्री फडणवीसांचा गौरव। गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ, तर 15 मार्चपासून राज्यभरात आता या निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध हे 58 रुपये, तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर असणार। देशभरात आज होळीचा उत्साह, अमरावतीत पारंपरिक नृत्य करत होळी साजरी, तर इतरत्र रंगांची उधळण करत सकाळपासूनच होळी साजरी करण्यास सुरुवात। मुंबईत कमाल तापमानाची सध्या जास्तीची नोंद, तर पुढील 4 दिवसात तापमान 38 ते 40 अंशांवर जाण्याची शक्यता, यासह विदर्भात उष्णतेच्या लाटेचाही इशारा।